तर मित्रांनो, आज आपण चाललोय एका लॉंग ड्राईव्ह साठी. काम आहे एका ठिकाणी, तिथे जातोय. तिथे जाता जाता आपला नेक्सॉनचा मायलेज टेस्ट देखील करूया. आणि हा मायलेज टेस्ट मिक्स असणार आहे, मुंबई पुणे हायवे वरती असणार आहे. तर बघूया. आणि टँक टू टँक मेथड आपण फॉलो करणार आहोत. एकदम पूर्ण ब्रीम पर्यंत भरून ही करणार आहोत. लास्ट टाइम जी केलेली होती ती ब्रीम पर्यंत नव्हती, ती जी आहे ती फक्त ऑटोकोट वरती केलेली होती. तर बरेचसे लोक बोलले की ऑटोकोट वरती नका, ब्रीम टू ब्रीम करा, म्हणजे एक्झॅक्ट फिगर जी आहे ती आपल्याला समजून येईल. आता गाडीमध्ये आम्ही दोघं जण आहोत आणि गाडीची एसी तर आता ऑनच असणार आहे, कारण की कमीत कमी आपण आज 300 किलोमीटरच्या वरती गाडी चालवणार आहोत. तर बघूया की कितीचा मायलेज आपल्याला मिळतो आहे. तर चला आता पेट्रोल जो आहे तो फुल भरूया आणि पाहूया. पेट्रोल पंपवरती आलेलो आहोत. सध्या जे आहे तो फ्यूल काहीच नाही आहे. आता काय करतो, यांना मी 0 करतो. पेट्रोल भरतोय आता 0 आणि ब्रीम पर्यंत आपण भरूया. हाँ ऑटो करता ऊपर तक. हाँ पर्यंत भरलेला आहे. 33 लिटर फ्यूल आलेला आहे. जे ते एकदम फुल झाले आणि हे जे आहे ते मी 0 केलेलं आहे. तर चला आता बघूया. ट्रॅफिक असणार आहे, मुंबई असणार आहे, हायवे देखील असणार आहे, पुण्यातील ट्रॅफिक देखील असणार आहे. तर चला बघूया कितीचा ॲव्हरेज आपल्याला मिळतो आहे. आता 8 वाजलेले आहेत आणि मागची 20 मिनिटं झाले आम्ही ट्रॅफिक मध्येच आहोत. अशीच ट्रॅफिक आहे, हळूहळू मूव्ह होणारी. ही जी आता तुम्हाला दिसते तशीच आहे. आणि त्याच्यासाठी मला बघा कितीचा 14 किलोमीटरला 13.2चा ॲव्हरेज ह्या अशा ट्रॅफिक मध्ये स्लो मुव्हिंग ट्रॅफिक आहे मिळालेला आहे. आता अजून बरेचसे किलोमीटर आपल्याला जायचं आहे. लवकर निघण्याचा प्लॅन होता, परंतु उशीर झाला. माझा हा जो भाव आहे बारीक, तो झोपून राहिला, त्यामुळे टाइम झाला. मित्रांनो, आता बघा 9 वाजायला आले लगभग. आता ट्रॅफिक मधून निघालोय. आता पनवेल हायवे जवळ जातोय. वाशीचा टोल आता जस्ट क्रॉस केला आणि आता पहा 45 किलोमीटर झालेले आहेत. आणि 45 किलोमीटरसाठी 13.4चा ॲव्हरेज जो आहे तो दाखवते आहे. अजून पर्यंत टाकी जी आहे ती फुलच दाखवते, एक पण पॉईंट कमी झालेला नाही. आणि ह्या जो आहे ऊन पडलंय बरंच जास्त आणि ट्रॅफिक नाही आहे या रोडवर जाण्यासाठी. तर मित्रांनो, आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे वरती आहे. आता खालापूरचा टोल येतोय. तर इथे पहा किती किलोमीटर चाललेलं आहे. 92 किलोमीटर चाललेलं आहे. आणि जसा हायवे चालू झाला तसा मी इको मोड ऑन केला, म्हणजे जास्त पण पॉवर नको. आणि स्पीड जी आहे ती 80 वरती ठेवली, 70-80. आणि एसी जी आहे ती ऑनच आहे. एसी अजिबात बंद केली नाही. गरमीचा महिना आहे, गरम होत आहे खूप जास्त. आणि माझा हा भाव जो आहे स्वेटर पेनून आलाय, तर त्याच्यामुळे गरमी होत आहे. आणि पाहू शकता 93 किलोमीटर्सला 15.1चा ॲव्हरेज वर आपल्याला डिस्प्ले वरती दाखवता आहे. दिवस आहे बुधवार, तरी गर्दी बघा तिथे. हे पहा गर्दी. माझ्या भावाला मॅगडी मधली कॉफी प्यायची आहे. का प्यायचं रे? नॉर्मल कॉफी का मॅगडी मधली कॉफी? मला बरं वाटेल. तुला काय बरं वाटेल? असं काय? ठीक आहे, चल प्लीज. पॉपकॉर्न येईल नाही. मित्रांनो, लोणाच्या घाटामध्ये आहे, वरती चढतो आहे. तर मायलेज आपला अर्थात ड्रॉप झालेला आहे. आता मायलेज जो आहे आता बघा 102 किलोमीटर झाले आणि 14.2चा दाखवते. मग अशी 15चा होता, 15.2 पर्यंत गेलो. पर्यंत आता चढण आहे, वर हिल आहे, त्यामुळे कमी झालेला. आणि पहा की एक पण पॉईंट अजून कमी झालेला नाही पेट्रोलचा. 100 किलोमीटर 102 किलोमीटर गाडी चालली आहे, तरी देखील एकही पॉईंट कमी झालेला नाही. जनरली जेव्हा मी कटपर्यंत भरतो, जेव्हा ऑटो कट होतो तेव्हा मी थांबवतो नेहमीच. पूर्ण एकदम ब्रीम पर्यंत कधीच भरत नाही. त्यावेळेला 80-85 किलोमीटर गाडी चालते, परंतु आता ब्रीम पर्यंत भरलंय, त्यामुळे 102 झाले, तरी एक पण पॉईंट अजून रिकामा झाला नाही. आणि असं नाहीये गरजेचं की बाबा एका पॉईंट वरती 100 किलोमीटर जाते, असं अजिबात नाही. जशी असे पॉईंट कमी होत जातात तशी किलोमीटर्स देखील कमी होत जातात. कुठल्या नेक्स्ट पॉईंट वरती मग फक्त 50च चालते, त्याच्या पुढच्या पॉईंट वरती 40च, मग 30च असं होतं. मित्रांनो, आता लोणावळ्याचा घाट संपलाय. घाटावरती ट्रॅफिक देखील होती आणि घाट देखील होता, त्यामुळे ॲव्हरेज जो आहे तो पडून
13.7 वरती आला आणि 1 पॉईंट आता तुम्ही पाहू शकत असाल 1 पॉईंट संपलाय. 1 पॉईंट जो आहे तो 118 किलोमीटर झाल्यानंतर 1 पॉईंट जो आहे तो संपला. त्यामुळे हा व्हिडिओ बनवला. आणि आता जो आहे तो सरळ रस्ता आहे, हायवे आहे आणि आतमध्ये पुण्यात गेल्यानंतर पाहूया काय ट्रॅफिक लागते, काय होते. त्यानुसार आपल्याला बघता येईल कितीचा ॲव्हरेज वगैरे आपल्याला मिळतो आहे. पुणे एक्सप्रेस हायवे सोडला, आता पुणे बायपास रोडला आहे, हडपसरच्या दिशेने जातोय. आणि हा पहा, हा आपला काही ॲव्हरेज आहे 156 नंतर 14.8चा ॲव्हरेज दाखवतो आहे. इको मोडवरतीच आहे कारण की रस्ता मोकळा आहे आणि आरामात 60च्या स्पीडवरती चालतो आहे. पुण्यात खूप जास्त ट्रॅफिक होती त्यामुळे 185 किलोमीटर झाले आणि आपला ॲव्हरेज जो आहे तो पडलेला आहे 14.4चा झालेला आहे. आता पेट्रोल पंपावरतीच आहे. आता बघूया कितीचं फ्यूल लागतंय ते, आपल्याला किती आतमध्ये जात आहे. आता बघूया किती पेट्रोल जात आहे ते फुल करा. 11.40 ml आलेला आहे फ्यूल. 11.40 ml फुल ब्रीमपर्यंत जी ती फुल झालेली आहे, पूर्ण ब्रीमपर्यंत भरला आणि 185 किलोमीटरसाठी आपल्याला 11.40 लिटर एवढं फ्यूल लागलं. तर आता आपण ह्या हिशोबाने हिशोब करूया. तर आन्सर जे आहे ते 16च्या आसपास काहीतरी येत आहे. 185.8 किलोमीटर चालण्यासाठी 11.40ला जर आपण भागिले गेले तर 16चा माईल येतं. म्हणजे MID मध्ये जेवढं दाखवतं त्यापेक्षा जास्तचा ॲव्हरेज आपल्याला मिळालेला आहे विथ AC. ही पुण्यातली सगळी ही ट्रॅफिक, ही पहा किती ट्रॅफिक आहे. मुंबईमधील ट्रॅफिक, लोणावळावरील घाट, ह्या सगळ्या गोष्टी करून जे आहे ते आपला 16चा ॲव्हरेज टाटा नेक्सॉन मॅन्युअल पेट्रोल या मॉडेलमध्ये मिळालेला आहे, जो की अति उत्तम मायलेज आहे या सगळ्या कंडिशन्समध्ये.